भवाचे वदता अक्षरे भवसिंधुतरे अर्धक्षणी एका जनार्दनी जयाचा हा नेम एका जनार्दनी जयाचा हा नेम तया पुरुषोत्तम न विसंबे नित्यने भवाचे वदता अक्षरे भवसिंधुतरे अर्धक्षणी महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरिरम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजैश्वरदिग्गरीशम् निधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका जयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथ नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरुन्तं तीन शिरे सहा हात कया माझे दंडवत गीता 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 वाचे जे म्हणती गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती दया नरा श्रीमंत श्री नाथ बाबा या अभंगातून श्रीमद भगवद्गीतेचं कार्यत्वच्छेदकाने वर्णन करत आहे. आपल्या या पुण्यपावन अशा गिरणी कॉलनीमध्ये या चौकामध्ये सुरू असणारा जवळपास 39 वर्षापासून सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह हा जो सप्ताह आहे हा एक विशेष पर्वणी आहे. सध्या सुरू असणारा जो महिना आहे हा कोणता महिना आहे? मार्गशीर्ष महिना. भगवान परमात्मा गीतेमध्ये आपल्या ज्या विभूती सांगतात त्या विभूतीमध्ये जर महत्त्वाचं एक विभूती म्हणून सांगितलं असेल तर मासानाम मार्गशीर्षोः अर्थात अहम मासानाम मार्गशीर्षः मी महिन्यामध्ये मार्गशीर्ष आहेत अर्थात भगवान परमात्म्याची विभूती असणारा हा महिना आहे. या महिन्यामध्ये जर पाहिलं हा जो शुक्ल पक्ष आहे हा अत्यंत पवित्र आहे. यामध्ये अनेक पर्वणी आहेत. आत्ताच 2 दिवसापूर्वी झालेली चंपाषष्ठी असेल किंवा आणखीन 2 दिवसानंतर येणारी गीता जयंती आहे. अर्थात या शुक्ल पक्षामध्ये भगवान परमात्म्याचे 2 अवतार होतात. एक तर आहे एका जनार्दनी पूर्ण अवतार निर्गुण निराकार आकारले भगवान दत्तात्रयांचा आणि दुसरा असणारा जो आहे 2 दिवसांनी अर्थात मोक्षदा एकादशी म्हणजे गीता जयंती. भगवान परमात्म्याचा वाङ्मय स्वरूप अवतार ही ह्याच पक्षात होतो. म्हणजे अशा प्रकारचं पुण्य पवित्र असणारा हा पक्ष तो हा महिना अशा प्रकारचा आहे. आणि या पर्व काळामध्ये सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह याचे आयोजक नियोजक मार्गदर्शक सर्व ज्येष्ठ मंडळ आहेत. सर्वांचे चरण नतमस्तक होतो. या ठिकाणी उपस्थित असणारे परमादरणीय पूजनीय माधव बाबा असतील, प्रकाश महाराज आहेत, मच्छिंद्र महाराज आहेत किंवा सर्वच मंडळी गुंजन मंडळ आहेत. सर्वांचं नाव या ठिकाणी माहीत नाही पण सर्वांचं नाव घेण्यापेक्षा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि अभंगाच्या चिंतनाकडे होतो. विठ्ठल या अभंगातून श्रीमंत श्री नाथ बाबा भगवद्गीतेचं कार्यत्वच्छेदकाने वर्णन करतात. जर विचार केला तर गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा. अर्थात गीता गीता असं जर म्हणाल तर त्याला पुनरावृत्ती अर्थात पुन्हा जन्माला यावं लागत नाही. सर्वात पहिला प्रश्न असा आहे की गीता नेमकी कोण?
नेमकी ही कुठली आहेत, कोणाची आहेत आणि गीता म्हणण्याचा आणि पुन्हा जन्माला नेण्याचा संबंध काय याचा विचार आपल्या ठिकाणी करायचा आहे. गीता हे पुन्हा एखाद्या पालिकेचं नाव नाहीये, पुन्हा एखाद्या स्थळाचं नाव नाहीये, एखाद्या ठिकाणाचं नाव नाहीये. तर गीता जो आहे हा एक संवाद आहे. विश्वमाऊली भगवान ज्ञानोबा आहे ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात त्याचा खुलासा करतात. आता भारत कमल पराग गीताक्ष प्रसंग जो संवादला श्रीरंग अर्जुनेसी. अर्थात आता भारत कमल पराग जो श्रीकृष्ण अर्जुनेशी संवादला तो गीताक्ष प्रसंग. अर्थात भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा जो संवाद आहे त्या संवादाचं नाव काय, गीताख्य प्रसंग. त्याला गीता असं म्हटलेले. अर्थात एका संवादाचं नाव आहे. त्या संवादाची पार्श्वभूमी आपल्याला माहिती आहे की काय झालं. कौरव आणि पांडव हे चुलत भाऊ त्या ठिकाणी आहेत असताना तसं कौरव हे पहिल्यापासून पांडवांचा द्वेष करत होते. परंतु द्वेष करत असताना एकदा कशी तरी त्यांची वाटणी झालेली आहेत. पांडवांना इंद्रप्रस्थाचं राज्य मिळालेलं आहे आणि हस्तिनापुरात राज्य कौरवांकडे आहेत. एक वेळेला त्या ठिकाणी मैसभेला पाहण्यासाठी दुर्योधन त्या ठिकाणी गेला. त्या ठिकाणी काही कारणामुळे त्याच्या अंधकारात द्वेष त्या ठिकाणी बसलेला आहे आणि त्याने ठरवलं पांडवांचं मी राज्य हिरावून घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून करता पुढे त्याने त्या ठिकाणी द्यूतकर्म वगैरे खेळले. त्या द्यूतकर्मामध्ये पांडव हरले आणि हरल्यानंतर त्या पांडवांना 12 वर्ष वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास देण्यात आला. आणि शर्त अशी होती त्या ठिकाणी, शर्त अशी होती की 12 वर्ष वनवास करायचा आणि 1 वर्ष अज्ञातवास. या अज्ञातवासात जर पांडव कोणाच्या लक्षात आले, कोणाला जर दिसले तर पुन्हा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. त्या अज्ञातवासात गुप्त राहायचं, कोणाच्याही लक्षात यायचं नाही. जर लक्षात आले तर पुन्हा 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास. मग असं करत असताना पांडवांनी ठरलेल्या नियमाप्रमाणे 12 वर्ष वनवासाचा काळ पूर्ण केलेला आहे. 1 वर्ष अज्ञातवासही केलेला आहे. आणि त्यानंतर ते कौरवाकडे येतात. कौरवाकडे आल्यानंतर त्यांना आपलं जे न्याय्य राज्य आहे ते मागतात. पण दुर्योधन जो असतो तो अतिशय अभिमानी आहे आणि त्यामुळे तो पांडवांचे जे न्याय्य राज्य आहे ते देण्यासाठी कबूल होत नाही. त्याने सांगितले एवढंच काय, युद्धाशिवाय सुईच्या टोकावर मावेल एवढी माती सुद्धा मी पांडवांना देणार नाही. आणि परिणाम असा झाला त्या ठिकाणी महाभारतात युद्ध ठरलं. युद्ध ठरल्यानंतर कौरव आणि पांडव समोरासमोर उभे राहिलेले आहेत. कौरवांच्या बाजूने 11 अक्षयणी सैन्य आहेत आणि पांडवांच्या बाजूने 7 अक्षयणी सैन्य आहेत. आणि मग त्या युद्धभूमीवर गेल्यानंतर युद्धभूमीवर ज्यावेळी उभे आहेत त्यावेळी कौरव आणि पांडव समोरासमोर उभे असताना अर्जुनाने सांगितलं देवा आता या ठिकाणी मला लढाई करायची, पण लढाई करत असताना कोणाबरोबर लढलं पाहिजे. यावत येतान योद्धू कामान अवस्थितान कैर मया सह योद्धव्यम अस्मिन् रणसमुद्यमे अस्मिन् रणसमुद्यमे कैहि सया मया योद्धव्यम. या रणसमुदायामध्ये मी कोणाबरोबर लढावं असा प्रश्न विचारला असताना देवा आता एक काम करा, सेनयोर भयोर मध्ये रथम स्थापय मेच्युत. हे अच्युत मे रथम सेनयोः उभयोः मध्ये स्थापय. अशा प्रकारे भगवान परमात्म्याला आज्ञा दिलेली आहे. आणि त्यानंतर भगवान परमात्म्याने अर्जुनाचा दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा केला. उभा केल्यानंतर ज्यावेळेला अर्जुन आपल्या स्वजनांना पाहतो, भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेशांच मैक्षदान वाच पार्थपश्चैतान समवेतान करून येते. त्यांना पाहिल्यानंतर अर्जुनाच्या अंतःकरणात मोह निर्माण झाला. त्यावेळी भगवान परमात्म्यांचा उपदेश केला. त्या उपदेशात नाव आहे गीता. पण खऱ्या अर्थाने असं आहे, गीता जर आपण पाहिली तर महाभारताच्या नियमानुसार महाभारताच्या युद्धाच्या 10व्या दिवशी सांगितलेली. म्हणजे ती कशी, तर त्याचं पार्श्वभूमी अशी आहे की 10व्या दिवशी पहिले 10 दिवस भीष्माचार्य लढले आणि 10व्या दिवशी भीष्माचार्य सरपंजरी पडलेले आहेत. भीष्माचार्य पडल्यानंतर भीष्माचार्य पडले हा संदेश घेऊन संजय धृतराष्ट्राकडे गेला आणि धृतराष्ट्राकडे गेला सांगितलं
महाराज आपल्या सेनेचे प्रधान नायक जे भीष्माचार्य आहेत, आपले पितामह आहेत, ते पितामह भीष्म पडले. मग हे जेव्हा धृतराष्ट्र ऐकतो आणि तो धृतराष्ट्र म्हणतो भीष्माचार्य पडले, ते कसे पडले, काय झालं ते मला सविस्तर सांग. आणि मग त्यावेळेला संजयाने पाठीमागं काय घडलं, पाठीमागच्या 10 दिवसाला सुरुवात काय झाली होती ते सांगायला सुरुवात केली. अर्थात भगवद्गीता जी सांगितल्या गेली धृतराष्ट्राला समोर ती 10व्या दिवसानंतर. विठ्ठल भगवद्गीता आहे. त्या भगवद्गीतेचा प्रारंभ धृतराष्ट्र, या भगवद्गीतेमध्ये 2 संवाद आहेत. पहिला संवाद जो मुख्य संवाद आहे तो कृष्ण आणि अर्जुनाचा आहे, आणि दुसरा जो संवाद आहे तो संजय आणि धृतराष्ट्राचा आहे. या ठिकाणी सुरुवातीला धृतराष्ट्राने प्रश्न विचारला की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय तरी पुत्रस्ने हे मोहितू धृतराष्ट्रसे पुसतू म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची. संजया सांग जे धर्मालय म्हणजे जे तर पांडव आणि माझे गेले असतील जे झुंजाचे, जे झुंजासाठी गेलेले आहेत, तरी ये तुला अवसरी काय किती येणेरी ते झडकरी कथन करी मजबूत्या. संजय मला सांग की ते एक दुसऱ्याशी काय करताय. खऱ्या अर्थानं असा प्रश्न करणं चुकीचा होता, कारण ते युद्धासाठी गेलेले होते. युद्धासाठी गेल्यानंतर ते झोपा काढणार, पण तरी त्याचं म्हणणं असं होतं की धर्मक्षेत्र आहे, आणि धर्मक्षेत्र असल्यामुळं, पुण्य पावन असल्यामुळं, कुरु राजाने त्या ठिकाणी यज्ञ केल्यामुळं, एक तपाची भूमी असल्यामुळं या ठिकाणी दुष्टबुद्धी असणारे, जर समजा हे बघा पांडव अगोदरच सुबुद्धी आहेत, चांगले आहेत, पण दुर्योधन जे आहे, दुर्योधनाचे कौरव आहे दुर्बुद्धी आहे. पण हे त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या स्थळाचा महिमा म्हणून जर त्यांच्या मनावर जर काही परिणाम झाला आणि जर युद्धापासून जर प्रवृत्त झाले, परावृत्त झाले, तर युद्ध होणार नाही. आणि अशा अपेक्षेने विचारलं का त्यांच्या मनावर काही परिणाम तर झाला नाही ना. मग त्यावेळेला संजयाने सांगण्यासाठी सुरुवात केली की तो दुर्योधन जो आहे, तो दुर्योधन द्रोणाचार्यांपाशी गेला. मग तो संजय त्या ठिकाणी म्हटलेला आहे की दुर्योधन जो आहे आचार्य मुख संगम्य राजा वचनम अब्रवीत. तो राजा म्हणाला द्रोणाचार्यांना, काय म्हणाला, हे जो पांडव पक्ष आहे ना या ठिकाणी अनेक महारथी वीर आहेत. युधाम पांडुपुत्राणाम, हे पांडुपुत्रांची काय सेना व कशी आहेत या ठिकाणी, जो का तुम्ही शिक्षा पिला विद्या देऊनी क्रूठा केला तेने हा सैन्य सिंह पाखारीला देख देख असं म्हणत सांगताय की जो दृष्टधुम्न आहे, त्या दृष्टधुम्नाने या ठिकाणी सेना विस्तारलेली आहे ती बघ. पहिल्यांदा सांगताय पांडव सेनेमध्ये पांडव सैन्य कोण आहे, अत्रशूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. हे सर्व वीर या ठिकाणी पांडवांच्या बाजूने आहेत. कदाचित द्रोणाचार्यांना असं वाटलं असावं की पांडवांच्या बाजूने एवढी मोठी वीर आहे म्हणून हा दुर्योधन जरा घाबरला काय, असं वाटू नये म्हणून तो पुन्हा राजकारणाची या ठिकाणी वापरतो आणि तो सांगतो की आपल्या बाजूने सुद्धा महारथी वीर आहेत. कोण आहेत, भवान, आपण, भीष्मश्च कर्णश्च कृपश्च. अर्थात आपल्याकडे भवान, भीष्म, कर्ण हे मोठमोठे वीर आहेत, अश्वत्थामा आहेत, विकर्ण आहेत, आणि एवढे सर्व मोठे वीर असताना आपल्याला सुद्धा घाबरण्याचे कारण नाही. म्हणजे त्या दुर्योधनाला असं वाटतं की भीष्माचार्यांच्या मनात शंका येऊ शकते की सेनापती कोण आहे, भीष्माचार्य, आणि भीष्माचार्य असताना हा गेला कोणाकडे होता, द्रोणाचार्यांकडे. हा मला न विचारता द्रोणाचार्याकडे गेला असं वाटू नये म्हणून त्यांनी सांगितले एक काम करा, या ठिकाणी जसं तू माझं रक्षण करणार आहे ना तर तुम्ही सर्वांनी मिळून भीष्माचार्याचं रक्षण करा. असं म्हटल्यानंतर भीष्माचार्य शंखनाद वगैरे करतायत. भीष्माचार्य शंखनाद केल्यानंतर पांडव सैन्यात सुद्धा भगवान परमात्मा त्या ठिकाणी शंख वाजवत आहे. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजय पौंड्रम दत्तो महाशंख भीमकर्मा वृकोदरा. अशा प्रकारे अनेक शंखनाद झालेले आहेत. युद्धाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या युद्धाच्या वातावरणात अर्जुन परमात्मा सांगतो देवा आता माझं दोन्ही सैन्यामध्ये घ्या. अर्जुनाच्या सांगण्याप्रमाणे भगवान परमात्मा दोन्ही सैन्यामध्ये रथ स्थापन करतायत आणि सांगतायत की या कौरवांना पहा, भीष्म, द्रोण, कृपाचार्यांना पहा. आणि ज्यावेळेला अर्जुन त्यांना पाहतो, पाहिल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये
भीष्म द्रोणाविषयी आसक्ती निर्माण होते, मोह निर्माण होतो. अर्जुन आपल्या कर्तव्यापासून विमुख व्हायला सुरुवात होतो. अर्जुन सांगतो देवा आता या ठिकाणी पाहिल्यानंतर माझे सिद्धांत मम गात्राणी मुखंच परिशुष्यती वे पुतुष्य शरीरे मे रोम हर्षश्च जायते गांडीवं संसृते हस्तात त्वक्चैव परितर्यते न शक्नोमि वस्तातुं भ्रमती वचमे मनः. अर्जुन सांगतो देवा या पांडवांना या कौरवांना पाहिल्यानंतर माझे हातपाय गळालेले आहेत, सर्व अंग कोरडं होत आहेत, मुख कोरडं होत आहेत, हातात असणारा जो गांडीव धनुष्य आहे तो न धरतच या ठिकाणी निष्ठत आहेत, पडत आहेत, अशी अवस्था आहे. या ठिकाणी जर मी लढलो तर निमित्तानीच पश्चामी विपरीतानि केशवनच श्रेयो न पश्चामी हत्वा स्वजन्मा हवे, ज्यांना मारून मला या ठिकाणी श्रेय वाटत नाही. असं म्हणून तो अर्जुन देवाला उपदेश करायला सुरुवात करतोय. देवा जर आपण या ठिकाणी जर लढलो तर या ठिकाणी जे कुळाचा नाश होईल आणि कुळाचा जर नाश झाला तर आमच्या कुळाला नरकात जावं लागेल. आणि यापेक्षा देवा मी यांच्याशी लढण्यापेक्षा या कौरवांचे बाण खाल्ले चांगले. अहोबत महत्पापम कर्तुम व्यवस्थावयम यत राज्य सुलोभेन हंतुम स्वजनमुद्यतः. यांना मारण्यापेक्षा देवा मी यांचे बाण खाल्ले तर माझं कल्याण या ठिकाणी होईल. असं म्हणून अर्जुन रथाच्या खाली उडी मारतो किंवा रथाच्या पाठीमागे त्या ठिकाणी बसलेला आहे. हे भगवान परमात्मा जेव्हा पाहतात त्यावेळेला अर्जुनाला वरवरचा उपदेश करतायत. अर्जुना तो एक शूर आहे आणि शूराला असं रडणं शोभा देत नाही. मग असताना तू रडू नको, तू लढलं पाहिजे. पण असं सांगितल्यानंतर सुद्धा अर्जुन ऐकण्याच्या मानसिकतेत नसतो. मग परमात्मा जर ऐकलेलं बरं. कारण की देवा सांगतो देवा हे जे आहेत ना भीष्म द्रोण जे आहेत हे आम्हाला पूजनीय आहेत. त्या भीष्मांचे द्रोणांचे किती उपकार सांगावे. ते भीष्म आहेत किंवा हे द्रोण आहे, मी पार्थ द्रोणाचा केला जेने धनुर्वेद मध्ये दिला त्याने उपकारे काय अपुरला वधी तया ते जे तिच्या कृपाला हि जे वर तेथेच म्हणे व्यभिचार तरी काय मी भस्मासुर अर्जुन म्हणे. त्या अर्जुनाने शोक ज्यावेळी व्यक्त केला देवा पण देव ऐकतच नाही. बघा ज्यावेळेला एखादा व्यक्ती सांगतोय आणि समोरचा जाणकार व्यक्ती त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, त्या बोलणाऱ्याला असं वाटतं की आपलं काहीतरी चुकतं. म्हणून ज्यावेळेला भांडणं चालतात ना, भांडणामध्ये जर समजा गप बसला एक जण तर भांडणं लांबत, पण जर शब्दाला शब्द मिळत राहिला तर मग भांडण. आता या ठिकाणी अर्जुन बोलतोय पण देव दुर्लक्ष करतायत. मग अशा वेळेला अर्जुन वाटलं आपलं काहीतरी चुकलं. मग अर्जुन म्हणायला लागला कार्पण्य दोषो वहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेतः यश्रेयश्च निश्चितं गृहीतन्मे शिष्यस्तेहं शाधिमां त्वां प्रपन्नाम. आणि मग त्यावेळेला अर्जुन सांगतो देवा मी तुझा शिष्य आहे, मला उपदेश कर. मला धर्म काय अधर्म काय श्रेय काय हे मला कळत नाही. आणि त्यावेळेला भगवान परमात्म्याने गीता सांगायला सुरुवात केली. आता बघा या गीतेच्या संदर्भात काही शंका येऊ शकतात की भगवान परमात्म्याने गीता सांगितली आणि गीता सांगितल्यामुळं काय झालं. काय झालं भगवान परमात्म्याने गीता सांगितली त्यामुळं काय आलं, भांडणं झाले. काय आलं, भांडणं आले ना कौरव आणि पांडवाची आणि 18 क्षयण सैन्य मारलं गेलं. जर कदाचित भगवान परमात्म्याने त्यावेळेला गीता सांगितली नसती तर युद्ध झालं नसतं ना. युद्ध जर झालं नसतं लोक मारले गेले. मग जर गीता सांगितल्यामुळं लोक मारल्या गेले हे चांगलं झालं का वाईट झालं. खऱ्या अर्थानं जर मला काय आलं वाईट झालं. कितीतरी ज्या माता मौल्या त्या विधवा झालेल्या आहेत, कितीतरी मुलं आहेत ते अनाथ झालेले आहेत, आहे की नाही. हे चांगलं की वाईट. मग भगवान परमात्म्याने गीता सांगून सिद्ध तरी केलं काय अशी शंका येऊ शकते. पण खरं असं आहे की भगवान परमात्म्याने सांगितलं गीता सांगितलं युद्ध झालं नाही. झालं भगवान परमात्म्याने गीता सांगितली नसती तर युद्ध होणार नव्हतं. त्या महाभारतामध्ये असं त्यासाठी सांगितलेलं आहे की जर समजा अर्जुन त्या ठिकाणी लढला नसता तरी सुद्धा जी पांडव आहे की कुंती मातेने सांगितलं की एक पत्नी आहे, तुम्ही 5 जणांची विवाह करा. अर्जुनाने जिंकून आणलेली द्रौपदी आहेत, पण कुंती मातेच्या सांगण्यावरून हे 5 भाऊ एका
कन्येस विवाह करू शकतात. तर त्या कुंती मातेच्या आज्ञेनुसार जरी अर्जुन लढला नसतात, बाकी चौघड लढले नसते का? चौघड लढले असते ना. कुंती मातेचा आदेश होता की तुम्ही या ठिकाणी लढलं पाहिजे. किंवा ती द्रौपदी सांगते की जर समजा पांडव तुम्ही लढत नसाल ना, तर मी माझे वडील, माझा असणारे वृद्ध असणारे वडील द्रुपद राजा, माझे भाऊ धृष्टद्युम्न असेल, शिखंडी असेल आणि माझी 7 मुलं, मी या 7 मुलांना घेऊन, अर्थात अभिमन्यू त्या ठिकाणी असणार, अभिमन्यू आणि जो भीमाचा आहे घटोत्कच वगैरे, ही 7 मुलं घेऊन मी लढणार. जर तुम्ही नाही लढले तर मी लढणार. अर्थात अर्जुन त्या ठिकाणी लढला नसता तरी सुद्धा युद्ध होणारच होतं. म्हणून भगवान परमात्म्याने गीता सांगितली आणि म्हणून लढाई झाली हे म्हणणं चुकीचं आहे. भगवान परमात्म्याने गीता सांगितली म्हणजे नेमकं काय केलं? भगवान परमात्म्याने फक्त अर्जुनाला चांगला रस्ता दाखवला. जसा की एखादा व्यक्ती तिथून त्याला आळंदीला जायचं आहे आणि आळंदीला जाण्यासाठी निघाला, पण निघत असताना जरा चुकीच्या रस्त्याने निघाला. दुसरा कोणतरी मध्ये एक जण भेटला, त्याने त्याला फक्त काय केलं, बाबा तुझा ज्या रस्त्याने चालला ना, हा रस्ता काय आहे? चुकीचं आहे, तू या बाजूने जा. एवढं सांगलं, एवढंच काम भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी केलं. अर्जुना, तुझ्या युद्धभूमीवर उभा आहेत, युद्ध तुझं न्याय्य कर्म आहे, धर्मयुद्ध आहेत आणि तू या धर्मयुद्धापासून दूर होतोय, हा तुझा मार्ग चुकतोय. तू धर्मयुद्धामध्ये लढलं पाहिजे, सहभागी झालं पाहिजे, एवढा उपदेश परमात्म्याने केला. आणि म्हणून करता गीता सांगितली, म्हणून युद्ध झाले, लोक मारले गेले, अशी शंका घ्यायला कोणतंही कारण नाही. विठ्ठल ज्या गीतेवरून आपण आज पाहतोय ही गीता कशी आहे? ही गीता फार श्रेष्ठ आहे. हा संवाद आहे, कृष्ण आणि अर्जुनाचा काय आहे? संवाद आहे. पण बघा, संवादाला महत्त्व त्यावेळेला प्राप्त होतं की ज्यावेळेला वक्ता चांगला असतो, ज्या वेळेला त्याचा श्रोता चांगला असेल आणि ज्या वेळेला त्या संवादाचा विषय चांगला असेल. या ठिकाणी जर पाहिलं तर विष्णू भगवान ज्ञानोबा म्हणतात, आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्तराज कीर्ती परिसत असे. या ठिकाणी जर पाहिलं तर जो वर्ण विषय आहे तो काय? विवेकाची गोठी. विषय काय आहे? विवेकाचा आहे. वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी, सांगणारा कोण आहे? श्रीकृष्ण जगजेठी आणि ऐकणारा भक्तराज किरीटी परिसत असे. महाराज, एकेकाचा जर विचार केला, जो गीता सांगणार आहे तो भगवान परमात्मा आहे, जो की षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे. अर्थात या जगताचा जर विचार केला तर जगतात शब्द ब्रह्म म्हणून जर प्रसिद्ध असेल तर ते आहे वेद. पाहेपा जाणीवेची बळे, कोणी वेदापासून आगळे, असं माऊली त्याचं वर्णन करतात. तो शब्दराशी असणारा वेद सर्वात ज्ञानवान आहे. पण अशा वेदाला सुद्धा शिकवणारा हा परमात्मा. वेदातही पडविता आदि गुरु तू, किंवा येण्याची पडवणी वेद केला शहाणाव म्हणतात. अर्थात वेदाला सुद्धा, वेदाशी बोलणे तुझी या बळे ऐकणे, ते वेदाला सुद्धा बोलवणार हा परमात्मा आहे, हा अतिशय मोठा आहे. अर्थात 18 पुराणे असतील, 4 वेद असतील, 6 शास्त्र असतील, ज्याचं वर्णन करतायत की ज्ञानोबा आहे. सुरुवातीला म्हणतात ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, वेदानं ज्याचं प्रतिपादन करावं असा समर्थ असणारा भगवान परमात्मा या ग्रंथाचा वक्ता आहे. विष्णू भगवान ज्ञानोबा म्हणतात, बाप बाप ग्रंथ घेता जो वेदी प्रतिपाद्य देवता, तो श्रीकृष्ण भक्ताची ग्रंथी. बाप बाप, काय वर्णन करावं? जो वेदी प्रतिपाद्य देवता, वेदामध्ये प्रतिपादन करण्याची देवता आहेत, वेद शास्त्र त्याचं वर्णन करता तो देव या गीतेचा काय आहे? वक्ता आहे. किंवा आपण सांगतो श्री सौखे आपण सांगतो श्री सौखे आपण सांगतो
अर्जुनेशी प्रश्नो तो श्री विष्णू स्वमुखे गीता सांगे. अर्थात अर्जुनेशी प्रश्नो असताना तो श्री विष्णू स्वमुखे गीता सांगे. अर्थात अर्जुनाला प्रश्न असताना तो श्री विष्णू असणारा परमात्मा गीता सांगतो. अर्थात या गीतेबद्दल वेदाबद्दल जर पाहिलं तर विष्णू माऊली म्हणतात, ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये माऊली वर्णन करतायत की जेव्हा भगवान शिवजी गीतेचं ध्यान करतायत आणि तेव्हा ती पार्वती माता प्रश्न विचारते, त्यावेळेला भगवान परमात्मा म्हणतात, ते हर म्हणे निजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे ही नित्य नूतन देखिजे गीता तत्व हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा गुरु तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. भगवान शिवजी सांगतायत की जी गीता अर्थात जो वेद आहे तो वेद शब्दराशी असणारा वेद ज्या परमात्म्याच्या घोरण्यापासून तयार झालेला आहे तो भगवान परमात्मा स्वमुखाने सांगतो ती भगवद्गीता आहे. अर्थात जर पाहिलं ते बघा, एखादा व्यक्ती झोपेमध्ये बोलत असेल, आता बरतळतो बरळणे असेल, त्याच्या बोलण्याला फारसा अर्थ नाही, तो काय बोलतोय कळत नाही. पण या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या घोरण्यापासून किंवा निश्वासापासून प्रश्वासापासून वेद उत्पन्न होतो. तो भगवान परमात्मा सावध अवस्थेमध्ये आणि मनापासून गीतेचा उपदेश करतो. किती श्रेष्ठ असेल. किंवा या ठिकाणी त्याला भगवद्गीता असं म्हणतात. गीता गीता म्हणजे काय, जे गायल्या जातं ना ती त्याला गीता असं म्हणतात. आणि जर गायचं असेल तर मनुष्य कधी गात नसतो. गाण्यासाठी तो आनंदी व्हावा लागतो. जेवढा तो आनंदी असेल आनंदामध्ये गाण्याच्या लहरी सहज उमटतात. आणि इथं या ठिकाणी भगवान परमात्मा जी गीता प्रगट केली ना अशी गात प्रगट केली, आनंदाच्या भरात प्रगट केली आहे. त्या गीतेबद्दल बोलताना भगवान परमात्मा किंवा विष्णू ज्ञानोबा आहे 15व्या अध्यायात म्हणतात की अर्जुना पै आम्हाही वाडे कोडे अखंड बोला आवडे परी काय की जे न जोडे पुसती ऐसे आजी मनोरथासी फळ जोडलासी तू केवळ जे तोंड भरून या निखळ आलासी तू तो. परमात्मा सांगतात की आम्हाला असं वाटतं की परमार्था संदर्भात असणाऱ्या गुज गोष्टी कराव्यात. असं फार कोडं वाटतं की परमार्थाबद्दल काहीतरी सांगावं. व्यवहारात भेटल्यानंतर आपल्या प्रपंचातले विचारणारे भरपूर असतात. तुमचं काय चाललं, कुठे प्लॉट आहेत, कुठे घरदार आहेत, बंगले किती बांधले, मुलं काय करतात, नोकरी कशी आहेत, किंवा आता एखादी मुलगी असेल तर सांगा. अलीकडच्या काळात या चर्चा काय, जरा पुढेही गेले तर याच चर्चा असतात. पण कोणी विचारत नाही मी कोण, हे जग काय, हे कसं निर्माण झालं, ऐक नाही आपण कशासाठी आलेलो आहोत, आपल्याला पुढं जायचं आहे याचा विचार कोणी करत. परमात्मा सांगतायत बऱ्याच ठिकाणी असं आहे चर्चा तर करत नाही, पण जर कोणी सांगायला लागलं ते सुद्धा ऐका वाटत. अर्थात आपल्याला वाटतात नवल नाही, परमात्मा म्हणतात आम्हालाही असं वाटतं अखंड बोला आवडे, अखंड बोलावंच वाटतं, पण काय की जे न जोडे पुसती ऐसे असं विचारणार कोणी भेटत नाही. आणि आज परमात्मा माझं भाग्य आहे आजी मनोरथाची फळ जोडलासी तू केवळ ते तोंड भरून या निखळ आलासी. अर्जुना आज माझं भाग्य आहे की माझ्या भाग्यामुळे तुम्हाला या ठिकाणी जोडलेलं आहे. अर्थात भगवान परमात्म्याने आनंदाने गाऊन जी प्रगट केली आहे ती भगवद्गीता आहे. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली
लहरी प्रगट केली. आणि ब्रह्मानंदाची लहर त्या ठिकाणी आहे, ते अक्षर नव्हती रेखा. ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुनाला गीचित कळिका उजळल्या श्रीकृष्णे. गीतेची अक्षर नाही, ते साक्षात काय आहे? ती अक्षरे नव्हती रेखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका, ब्रह्माला प्रकाशित करणारे अक्षर आहे. तो विश्वमौली ज्ञानोबराय म्हणतात, साचची बोलाचे नवे शास्त्र, संसार जिनते शस्त्र, आत्मा उतरविते मंत्र अक्षरे ये. गीतेचे जे गीताशास्त्र जे आहेत ना, ती फक्त बोलण्यापुरतं शास्त्र नाहीये. संसार जिनते शस्त्र, संसाराला जिंकणारे शस्त्र आहेत. आणि आत्म्याला प्रगट करणारी ही मंत्र आहेत. आत्मा अवतरविती मंत्र अक्षरे ये. अशा प्रकारे श्रेष्ठ असणारी जी गीता आहे, याचा वक्ता भगवान श्रीकृष्ण आहे. त्यानंतर याचा श्रोता जर पाहिला तर तो अर्जुन आहे. अर्जुनाचा जर अधिकार पाहिला तर विश्वमौली भगवान श्री ज्ञानोबरायांनी म्हणावं, अहो अर्जुनाची ये पांती, जे परिस्नया योग्य होती, ही कृपा करून संते अवधान द्यावे. जे विश्वमौली ज्ञानोबराय ज्यांचा अधिकार वर्णन करत असताना सर्व संतांनी एकमुखाने म्हणावं की नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची वाचिता टीका, ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथारथिया. जे निष्कलंक ज्ञानोबराय आहेत, भगवान परमात्म्याला म्हणतात की देव म्हणती रुक्मिणी, हाची एक योगी देखील नयनी, अशा असणारे ज्ञानोबराय. पण अर्जुनाचा अधिकार सांगताना म्हणता, अहो अर्जुनाची आहे पांती. जे अर्जुनाच्या योग्यतेचे आहेत ते गीतेचे अधिकारी, ज्ञानेश्वरचे अधिकारी. काय अधिकार आहे अर्जुनाचा? अर्जुनाच्या बाबतीत जर पाहिलं तर गीतेमध्ये अर्जुनाला 3 ठिकाणी अनग शब्द वापरलेला आहे. मया नग, अनग अर्थात निष्पाप, पाप शून्य. अर्जुनाच्या अंतकरणात अघ म्हणजे पाप, आणि अनअघ पाप नसणारा असा निष्पाप अर्जुन त्या ठिकाणी आहेत. अर्जुन ज्या वेळेला स्वर्गामध्ये गेलेला आहे, स्वर्गामध्ये गेला असताना त्या ठिकाणी असणारी स्वर्गातील सर्वात सुंदर अप्सरा जी उर्वशी, जी की अर्जुनाला वश झालेली आहेत आणि अर्जुनासमोर आपल्या भावना प्रकट करते. वश झालेली अप्सरा अर्जुनापुढे भावना करते, व्यक्त करते. अशा वेळेला अर्जुनाचं सांगितलं की जाई ओ तू माते न करी सायास. हे म्हणण्याचं सामर्थ्य जे अर्जुनाकडे आहे, तो अर्जुन या ठिकाणी अधिकारी. सर्वसामान्य अलीकडे पाहिलं तर न बोललेलं बरं. या गोष्ट अर्जुनाचा अधिकार फार मोठा आहे. अर्जुन अतिशय सरळ स्वभावाचा त्या ठिकाणी आहे. आणि असा अर्जुन असताना ज्ञानोबराय सांगतायत की जे अर्जुनाच्या योग्यतेचे आहेत ते या ग्रंथाचे अधिकारी. अर्जुन युद्धभूमीवर आहेत. वास्तविक गीता जी सांगितली ती कुठं सांगितली? रणांगणात आहेत. आपण एकांतात असलो आणि एकांतात थोडा जर आवाज आला, त्या आवाजात आपलं लक्ष लागत नाही. पण अर्जुन त्या युद्धभूमीवर आहेत. युद्धभूमीवर आहे, बाजूने बांधांचा मंडप आहेत, रणवाद्य वाजताय, उदंड सिंग वाजते, भयानके खाते, महाप्रलय येते धाकडांसी, भेरी निशान मांदळ, शंख कहाळा भोंगळ, भयासुर रणकल्लोळ सुपटांचे, आवेशे भुजात राहटती, विसनेले हका देती, तेत महामद भद्र जात्यावरतीना, तेत भेदाची कवनमात. असं ज्या रणभूमीचं वर्णन आहे, अशा रणभूमीमध्ये अर्जुन उभा आहे. आणि असं असताना सुद्धा अर्जुनाचं लक्ष भगवान परमात्म्याच्या बोलण्यापासून थोडं सुद्धा वेगळं होत नाही. म्हणून माऊली म्हणावं लागतं, श्री कृष्णोक्ती सागरा हा अगस्तीची वय दुसरा, मनोनी घोटू भरूप आहे एक सर अवघियाचा. भगवान श्रीकृष्ण रूपी सागरातून जे जे निघतं, हा अर्जुन अगस्ती आहे, त्याला एकाच आचमनात प्राशन करतो. किती तीव्र श्रोता असेल. आणि अशा श्रोता या ठिकाणी या गीतेचा काय आहे? श्रोता आहेत, अधिकारी आहेत. म्हणजे सांगणारा सुद्धा मोठा आहे, ऐकणारा सुद्धा मोठा आहे. आणि विषय सुद्धा काय आहे? विवेकाची गोष्टी आहेत. आत्मा काय, परमात्मा काय, क्षेत्र काय, क्षेत्रज्ञ काय, स्थितप्रज्ञ काय, याचा जो विषय आहे. म्हणजे या ठिकाणी बघा, वक्ताही मोठा आहे, श्रोताही मोठा आहे आणि विषय सुद्धा मोठा आहे. बरं, जो सांगणारा आहे, जर व्यावहारिक दृष्टी जर पाहिलं तर सांगणारा द्वारकेचा राजा आहे. सांगणारा द्वारकेचा राजा आहे आणि ऐकणारा हस्तिनापूरचा युवराज आहेत किंवा राजकुमार आहेत. म्हणजे ऐकणारा किंवा सांगणारा गरीब नाही आहे, ऐक नाही. सांगणाराही श्रीमंत आहेत, म्हणजे व्यावहारिक दृष्टीने सुद्धा मोठे आहेत आणि पारंपरिक दृष्टीने सुद्धा मोठे आहेत. आपलं भाग्य आहे की एवढी मोठी गीता, एवढा मोठा असणारा संवाद
आपलं नशीब नसतं, आपलं भाग्य नसताना, आपला अधिकार नसताना सुद्धा आपल्या हातात येतंय. ही भगवान परमात्म्याची कृपा आहे. विठ्ठल असा जो संवाद आहे, ज्या संवादातून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या संवादातून जी प्रगट झालेली गीता आहेत, नाद बाबा सांगतात या गीता गीता असतं आपण जर म्हटलो तर त्याला पुनरावृत्ती अर्थात पुन्हा जन्माला यावं लागत नाही. अभंगाचं गीता 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 वाचे भगवती 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 नाही पुनरावृत्ती दया नाही पुनरावृत्ती दया नित्याने नमाजे नित्याने मनाचे वदता आई गीता 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 वाचे भगवती नाही पुनरावृत्ती नाही पुनरावृत्ती दया अशी असणारी गीता आहे. जे वाचन म्हणते गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा. अर्थात गीता 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 वाचे जे म्हणती. या ठिकाणी गीता 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 असा त्रिवार उल्लेख केलेला आहे. अर्थात अभ्यास जो आहे, अभ्यासाच्या 3 पद्धती असतात. पहिला आहे शब्दरूप, दुसरं आहे अर्थ आणि तिसरं आहे अर्थरूप. म्हणजे कोणतंही शिकत असताना सर्वात पहिले शब्दाचं ज्ञान होणं, अर्थात शब्दाचं पारायण करणं. त्यानंतर दुसरी पद्धत आहे, त्याची पुढची पायरी आहे की त्या शब्दांचा अर्थ समजणं. आणि तिसरं आहे त्या शब्दांचा अर्थ समजून घेऊन त्यानुसार आपलं जीवन बनवणं, आपल्या जीवनात उतरवणं. तर या ठिकाणी पहिला गीता जो शब्द आहे याचा अर्थ जे गीतेचे केवळ शब्दांचा अभ्यास करतात, अर्थात पारायण करतात. पारायण करणं हा पहिला गीता शब्दाचा अर्थ. दुसरी गीता म्हणजे गीतेचा अर्थ पाहणं. मग कुठल्याही वाङ्मयाचा अर्थ पाहत असताना पहिल्यांदा त्याचं उच्चारण आहे. उच्चारणानंतर पदच्छेद असतो. प्रत्येक पद वेगवेगळं करणं. पद वेगळं केल्यानंतर पुढचं आहे अन्वय. त्याचा अन्वय लावणं. अन्वयानंतरचं तात्पर्य काय आहे याचा विचार करून याला अर्थदृष्टी असं म्हणतात. अर्थात संत बघा, काही ग्रंथ जे असतात हे केवळ पारायणाचे असतात, काही ग्रंथ अभ्यासाचे असतात. काही जे ग्रंथ आहे जसं अद्वैत सिद्धी असेल, भामती असेल, चित्सुकी असेल, खंडनखंड खाद्य असेल, त्यामध्ये जरा जास्त मोठे होतात. जर अलीकडे सांग थोडेसे व्याकरणामधले प्राथमिक लघुसिद्धांत असेल, रचनानुवाद असेल, अष्टाध्यायी असेल, हे अतिशय प्रारंभिक ग्रंथ आहे, किमान एवढे शिकले पाहिजे, आहे की नाही. हे जे ग्रंथ आहेत हे ग्रंथ केवळ वाचले तर जमत नाही.
जर अर्थ कळाला नाही तर नुसते ग्रंथ वाचून उपयोग होत नाही. हे जे ग्रंथ आहेत त्यांचा अर्थ कळाला पाहिजे. आपण अगदी वेदांतातला प्राथमिक ग्रंथ पाहिला विचारसागर, हा जरी पाहिला, जर याचा अर्थ कळाला नाही तर माणसाला चांगली झोप लागते. अर्थात वाचताना झोप लागते, यात नवल नाही. आम्ही गुरुवर्य शांतीब्रह्म मर्तोबा सांगत असतात की कोणतरी एकदम सकाळी सकाळ असा चालला होता म्हणजे असं घोड्यावर बसून, आणि जात असताना त्याला डुकली यायला लागली. त्यांना असं उठून पाहिलं मी तर कुठे विचारसागरात वगैरे पाठ चालू येत आहे. अर्थात त्याचं वारं जरी गेलं तरी काय होतात, झोप लागतात नाही कळाले तर. पण हे ग्रंथ जर समजा अर्थ कळाला नाही तर उपयोग होत नाही. जे काही प्रकरण ग्रंथ आहेत त्यांचा अर्थ कळाल्याशिवाय उपयोग होत नाही. पण संत वाङ्मय असेल किंवा भगवान परमात्म्याची वाणी जी आहे त्याला प्रासादिक वाणी असं म्हणतात. आणि ही वाणी आपल्याला कळो नाहीतर नाही कळाली, जरी पारायण जरी केलं तरी सुद्धा ते आपल्याला फल दिल्याशिवाय राहत नाही. आपण हरिपाठ म्हणतो, आता खरंच सांगा बरं, हरिपाठ आपण सर्वजण म्हणतो, ऐक नाही, किंबहुना सर्वांनी म्हणावा, पण सगळ्यांना हरिपाठाचा अर्थ कळतो? किंवा आपण हरिपाठ कळावा असा कधी प्रयत्न केला? उगा आता परंपरेने चाललेला आहे आपण म्हणून काय करतो म्हणतो. पण बऱ्याच ठिकाणी बरेच सिद्धांताचे हरिपाठातले ओळख अभ्यास करून सुद्धा त्यांची संगत लागत नाही. विठ्ठल पहिला जाऊन देवाची द्वारी उभा क्षण भरी आणि तेने मुक्तिचारी साधी येल्या. आता त्या साधी येल्या जर विचार केला तर साधी याला काय क्रियापद आहे. नेमक्याच्यातून काय देवाच्या द्वार तू राहिलं की त्याला चारी मुक्ती प्राप्त झाल्या. जर साधी येला असं जर विचार केला भूतकाळ होतो, ऐक नाही. मग देवाच्या द्वार तू राहिलं मुक्ती प्राप्त झाल्या असा अर्थ त्या ठिकाणी नाही. या ठिकाणी हा विधिलिंग लकार आहे. विधिलिंग लकाराचा जर केला तर ते विधान त्या ठिकाणी मौलिक करतायत. या सुद्धा आपल्या साध्या साध्या गोष्टी असतात की ज्या अर्थात आपण जर पाहिलं नाही कळत नाही. म्हणून सर्व पण तरी सुद्धा आपण रोज श्रद्धेनं भावनेनं म्हणतो आणि म्हटलंही पाहिजे. कारण काही प्रासादिक वाणी, संतांची वाणी जी आहे ती प्रासादिक वाणी आहे, ती फल दिल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल पण केवळ तेवढ्यावर थांबायला नको. हरिपाठ आहे भावनेनं सुरुवातीला म्हणणं चांगलं आहे, पण कधीतरी त्याच्या अर्थाकडे आपण गेलं पाहिजे. आई नादाव म्हणतात ना, नाकाविनं मोती काय प्रेमाविनं भजन, नाकाविनं अर्थवीन पोथे वाचून प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोथी वाचून अर्थाविन पोथी वाचून अर्थाविन पोथी वाचून अर्थाविन पोथी वाचून काय त्या ठिकाणी अर्थ जर न कळता पोथी वाचल्याचा काय उपयोग आहे? ऐक नाही. अर्थात कधीतरी अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून गीतेची अभ्यासाची दुसरी पद्धती आहे ते अर्थ करणं. अर्थात गीतेमध्ये कोणता श्लोक किती वेळेला आलेला आहे, त्याचा उलट क्रम सुलट क्रम असेल, आहे नाही, ते पुष्पिका आहे, त्यात किती अक्षर आहेत, छंद किती आहेत, त्या सर्व गोष्टीचा विचार करणं हे अर्थरूपता आहे. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे अर्थरूपता. अर्थात जसा अर्थ आपल्याला कळाला तसा अर्थ आपल्या जीवनात उतरवणं त्याला अर्थरूपता असं म्हणतात. आठवीच्या शाळेमध्ये 8वीला मराठीच्या पुस्तकामध्ये एक शाळा नावाचा पाठ आहे. त्यामध्ये फार सुंदर एक वाक्य होतं की त्या ठिकाणी ते सांगतायत की ते फार सुंदर शिक्षण म्हणजे काय आणि शिकवणं म्हणजे काय या संदर्भात उल्लेख त्या ठिकाणी आहे. त्या गुरुजी सांगतायत की मुलांनो, शिक्षकाने पाठ जगायचा असतो, शिक्षकाने पाठ जगायचा असतो आणि तो मुलांना जगायचा शिकवायचा असतो.
अर्थात जो काही अभ्यासक्रम आहे, जे काही अभ्यासात आहे ते स्वतः जगायचं असतं आणि विद्यार्थ्यांना जगायला शिकवायचं असतं. अर्थात आपण जे शिकतो ते केवळ परीक्षा देण्यासाठी नव्हे, तर ते आपल्या अंगात उतरण्यासाठी, त्याचा कधीतरी आपल्याला अनुभव आला पाहिजे. आणि म्हणून करता गीतेचं जे तत्त्वज्ञान आहे त्याचं पारायण करणे पहिली पायरी, पारायणानं त्याचा अर्थ समजून घेणं ही दुसरी पायरी, आणि समजून घेतलेला अर्थ त्यानुसार आपलं जीवन बनवणं ही खऱ्या अर्थाने महत्त्वाची आणि शेवटची पायरी आहे. मग नाथबाबा सांगतात, जो गीता म्हणतो अर्थ पारायण करतो, जो गीता म्हणतो अर्थ अर्थदृष्टीने पाहतो, किंवा जो गीता म्हणतो म्हणजे त्यानुरूप आपलं जीवन करतो, असा जो कोणी आहे ना, नाही पुनरावृत्ती तया नरा विठ्ठल. शंका येऊ शकते की गीता म्हणण्याचा आणि पुनरावृत्तीला नेण्याचा काय संबंध. पुनरावृत्ती म्हणजे काय? जन्माला येणं. पुनरावृत्ती म्हणजे काय? आवृत्ती एखादी गोष्ट परत परत होणं, अर्थात परत परत जन्माला येणं आणि मरणं, जन्माला येणं आणि मरण. पुनरपी जननम पुनरपी मरणम, ऐक नाही, पुनरपी जननी जठरे शयनम. अर्थात जनन आणि मरण, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे अजित, तर किती वेळाला जन्माला यावे, ही जन्माला येणं जे आहे त्याला पुनरावृत्ती म्हणतात. पण या ठिकाणी नाथबाबा म्हणतात, जे गीता म्हणतात त्यांना पुनरावृत्ती नाही, अर्थात त्यांना जन्माला यावं लागत नाही. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की जन्माला यावं लागत नाही खरं आहे, पण जन्माला कशामुळे यावं लागतं? ऐक नाही, नाथबाबा सांगतात, जन्म घेणे लागे वासनेच्या संधी. किंवा विष्णुमौली ज्ञानोबा म्हणतात, अगा कर्मी जाई उरावे तैती सुखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा येता. अर्थात वासना शिल्लक राहिल्या असतील किंवा कर्म शिल्लक राहिलं असेल तर त्याला भोगण्यासाठी जन्माला यावं लागतं. मग या ठिकाणी नाथबाबा म्हणतात, गीता गीता म्हटल्यानंतर जन्म नाही याचा आणि त्याचा काय संबंध? तर बघा, जन्माला येण्याचं कारण काय? वासना शिल्लक राहिलं तर किंवा कर्म शिल्लक राहिलं तर. मनुष्य देह जो आहे याला क्षेत्र असं म्हटलेलं आहे, आणि या क्षेत्रामध्ये आपण जर चांगलं कर्म केलं तर ते अनंत जन्मापर्यंत आपल्याला सुख देऊ शकतं, आणि या जन्मामध्ये आपण जर वाईट कर्म केलं तर अनंत जन्मापर्यंत दुःख देऊ शकतो. ही अनंत जन्माचं सुखदुःख भोगवण्याची ताकद या मनुष्य देहात आहे. पण अशा मनुष्य देहात आल्यानंतर जे गीतेचं पारायण करतात, जे गीता 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 असं नेहमी म्हणतात, असं म्हटल्यानंतर गीता हे भगवान परमात्म्याचं वाङ्मय सुरू होते. विष्णू ज्ञानोबा म्हणतो, मनोनिमदाता काही समर्थने विषय नाही, गीता जाना हे वाङ्मयी मूर्ती श्री प्रभूची. अर्थात मनोनिमदाता काही समर्थने विषय नाही, गीता साक्षात कोण आहे? भगवान परमात्मा आहे. आणि जो नेहमी गीतेचं पारायण करतो, गीतेला विसरत नाही, जो गीतेला विसरत नाही ना, तो अर्थात जो गीतेचं नेहमी स्मरण करतो, चिंतन करतो. नाथबाबा याच अभंगाच्या शेवटच्या म्हणतात, परमात्मा सुद्धा त्याला विसरत नाही. शेवटच्या चरणात नाथबाबा म्हणतात, परमात्मा सुद्धा त्याला एका जनार्दनी जयाचा हा नेम तया पुरुषोत्तम विसंबे. अर्थात पुरुषोत्तम त्याला विसंबत नाही, नेहमी त्याचं ध्यान करतो. मग हा परमात्मा त्याच्या मागं पुढे राहतो, त्याच्या अंतःकरणात प्रगट होतो. आणि बघा आता थोडक्यात मनुष्य देहात कर्मानं होतो ना, या ठिकाणी आल्यानं कर्म शिल्लक राहतं. हे कर्मामुळे जन्म आहे, आणि जन्म झाला की पुन्हा कर्म करतो. कर्मामुळे जन्म प्राप्त होतो, आणि जन्माला पुन्हा काय करतो? कर्म करतो. कर्मामुळे पुन्हा जन्म असं चक्र सुरू असतं. कुठंतरी हे कर्म संपले पाहिजे, थांबले पाहिजे. पण या कर्माला कारण काय? या कर्माला कारण जर काय असेल तर तो आहे देहाहंकार. आपल्याला या कर्माचा लेप त्याच वेळेला लागतो की ज्या अहंकार आहे. भगवान परमात्मा सांगतात गीतेमध्ये 18 यस्य नाहं कृतो भाव बुद्धिर्यस्य निर्लिप्यते हत्वापि स इमा लोकान न हंती न निबंधते. तयाच्या करण्यात घडोका त्रैलोक्याचा घात परी तेने केली ऐसी मात बोलू नये. माऊली सांगतायत की त्यांच्या ठिकाणी देह तादात्म्य राहिलेलं नाही, देहाविषयी अहंकार राहिला नाही, मग त्याच्या हातातून संपूर्ण त्रैलोक्याचा जरी घात झाला तरी त्यानं केला असं म्हणायचं. मग हे कुठपर्यंत? जोपर्यंत देहाहंकार आहे तोपर्यंत. अर्थात देहाहंकाराने केले जे कर्म आहे ते फल देतात.
आणि जो नेहमी गीता 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 असं म्हणतो, भगवान परमात्मा त्याचा देहांकार घालवतात आणि म्हणून त्याने केलेल्या कोणत्याही कर्माचं मग त्याला लागत नाही. पहिलं उत्तर. दुसरं आहे गीतेचा अर्थ वाचणाऱ्याला काय, गीतेचा जसा अर्थ आहे त्यामध्ये आहे क्षेत्र काय, क्षेत्रज्ञ काय, एक देह कसा आहे, आत्मा कसा आहे याचा विचार त्यामध्ये केलेला आहे. जो आत्मा आहे नैनम चिंतन ते शस्त्राने वगैरे ज्याचं वर्णन आहे. आणि देहाचा विचार जर पाहिला ते नाशिवंत स्वभाव आहे, हे स्वभावी नाशिवंत असणारा देह आहे याचा विवेक गीतेमध्ये आहे. ज्याला अर्थ कळतो तो मी क्षेत्रज्ञ, या ठिकाणी क्षेत्र नसून क्षेत्रज्ञ आहे असं ज्ञान त्याला होतं. आणि नाही पुनरावृत्ती तया नरा. किंवा तिसरा जो आहे जो गीतेच्या अर्थानुसार आपलं जीवन जगतो, तर गीतेच्या अर्थानुसार ते ब्रह्मस्वरूप आहेतच. त्यामुळं त्याचा देहांकार जाणं त्यात विशेष काही आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी जन्माला यावं लागत नाही. विठ्ठल म्हणतात एक प्रदक्षिणा जपाचिया बाहेरून करती गया, एक ते श्रवण विषय छाया सेविती याची. एक काय करतात, एक प्रदक्षिणा जपाचिया, जपाच्या निमित्ताने प्रदक्षिणा करतात. हे काय करतात, श्रवण विषय छाया सेविती याची. काही श्रवणाच्या मिशाने त्या अर्थाने चिंतन करतायत. मग असे करताना जे आहेत ना, नीच बोध उरावले या गीतारूपी मंदिराचा आश्रय घेतात. मला सांगतात एक प्रदक्षिणा जपाचिया बाहेरून करती या, म्हणजे पारायण करतात. दुसरे आहे जे श्रवणात जाऊन बसतात, ते श्रवण विषय छाया सेविती यायची. दुसरं झाला. आणि तिसरा म्हणतात निजबोध उरावरी भेटती आत्मयाष्टी हरी. परी गीता मोक्ष प्रासादा सरी सर्व त्याती अर्थात या ठिकाणी असतात. तिसरा जो आहे बोध प्राप्त घेऊन त्या भगवान परमात्मा जाऊन भेटतो. पण या तिघांना सुद्धा फल सारखंच आहे. कारण मौली म्हणतात का समर्थाची पंक्ती भोजने तळिल्या वरिल्या एकची पक्वाने तेवी श्रवणे अर्थे पटणे मोक्षिकी लाभे. या ईश्वराच्या मंडपामध्ये जर पाहिलं तर मौली सांगतात हा समर्थ आहे. आणि समर्थ असल्यामुळे जो श्रवण करतो, जो अर्थाचं चिंतन करतो किंवा जो अर्थरूप होतो, त्या तिघांनाही सारखंच फळ प्राप्त होतं. आणि असं असल्यामुळे नाही पुनरावृत्ती तया नरा. आणखीन एक असा अर्थ होऊ शकतो की या ठिकाणी 3 अर्थ केले, पण कदाचित असंही होऊ शकतं की नादावान असं फक्त गीता 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 असं म्हणायचंय. हे अर्थ शब्द अर्थ अर्थरूप या दृष्टी विचार नाही करायचा. फक्त गीता 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 असं एखादं म्हणत असेल तर अशाचं सुद्धा काय होईल, नादावर सांगतात नाही पुनरावृत्ती तया नरा. का आपण बोलून आलो की गीता हा भगवान परमात्म्याचा वाङ्मय अवतार आहे. गीता हा काय भगवान परमात्म्याचा वाङ्मय अवतार आहे. गीता ही भगवान परमात्म्याची वाङ्मय मूर्ती आहे. जसं आपण भगवान अर्थात विठ्ठल विठ्ठल म्हटलो, रामकृष्णाने जप केला तर त्यापासून सुद्धा काय मुखी नाम हाती मोक्ष त्या ठिकाणी आहेत ना. तर काय हरी 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 मंत्र हा शिवाचा मनती जे वाचा. मग इथं हरी हरी हा भगवान परमात्म्याचा अवतार असल्यामुळं हरी म्हटल्यानंतर मोक्ष भेटतो की नाही, तिथं काय अडचण नाही. तसं गीता हा सुद्धा भगवान परमात्म्याचं काय अवतार आहे. आणि त्या अवताराचं गीता हे काय नाव आहे. जसं विठ्ठल म्हटल्यानंतर रामकृष्ण हरीचं जप केल्यानंतर मोक्ष प्राप्त होतो, तसं केवळ गीता गीता असं जरी म्हटलं तरी मोक्ष ताकद हे गीता नामात आहे. नाही पुनरावृत्ती तया
तया नरा. पण असं गीता 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 म्हणायचंय हे कधीपर्यंत म्हणायचं, किती म्हणायचं? या अभंगाच्या दुसऱ्या चरणात नित्यने म्हणावे वदताक्षरी, नित्यने म्हणावे वदताक्षरी. नित्यने म्हणावे वदताक्षरी, नित्यने म्हणावे वदताक्षरी. गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा. गीता 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 असं म्हटल्यानंतर नाही पुनरावृत्ती तया नरा. पण हे गीता म्हणायचं किती वेळेला तर नित्य म्हणायचं. कसं म्हणायचं? नित्य पुरुष शब्दाला नेम, नित्य म्हणायचं, नेहमी म्हणायचं, नियमाने म्हणायचं. हे म्हणत असताना एकदा म्हणायचं आणि नंतर पण म्हणायचं नाही असं नाही करायचं. नित्य नेम या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे. नित्य असावा आणि नियम असावा. नियम असतो मग कधी कधी असेल तर जमणार नाही. नित्य म्हणतात पण त्याला नियमात म्हणत नसेल तर तेही जमणार नाही. मग नित्य म्हणा, नियमाने म्हणा. किती म्हणा? संपूर्ण पारायण होत असेल तर करा, नाही तर अर्धा म्हणा. 9 अध्याय नाही, 9 अध्याय 6 अध्याय, 6 नाही आले तर 3 अध्याय, 1 अध्याय, 1 श्लोक. गीतेचं महत्त्व सांगत असेल तर अर्धा श्लोक जरी म्हटला तरी आपल्याला ती या भवसागरातून तारणारी आहे. पण म्हणताना मात्र नित्य आणि नियम असावा. नित्य नेम वाचे वदता अक्षरे भवसिंधू तरे अर्धक्षणी. जी भवसिंधू आहेत हा भवसिंधू तो अर्ध्या क्षणात तरून जातो. किती भवसिंधू तरे अर्धक्षणी. आता हा भवसिंधू कसा आहे त्याचं वर्णन जर पाहिलं तर माया मेटा तरंती ते ऐक दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया. त्या ठिकाणी भवसागराचं विस्तारण वर्णन केलं आहे. हा मग पहिला संकल्प म्हणजे ब्रह्मचर्य कसा आहे, त्या संकल्प गुडगुडा कसा निघाला, त्यात प्रवृत्ती निवृत्तीच्या लाटा काय आहेत, मध्ये विकार कोणते आहेत, विश्वावल्यापर्यंत विस्तारांच्याच वर्णन त्या ठिकाणी केलं आहे. पण असा असणार जो आहेत ना हा भवसागर तरत असताना आपण जेवढे काही उपाय करतो तेवढे सगळे त्या ठिकाणी अपाय होतात. हा भवसागर तरण ब्रह्मादिका पार नुलंगवे सामर्थ्य संसार सिंधू
ब्रह्मादिकांनी जर ठरवलं ते सुद्धा पार करू शकत. आणि या ठिकाणी नाथबाबा म्हणतात काय भवसिंधू तरे अर्धक्षणी. पण अर्धक्षणी तरे हे जरी खरं असलं पण तेवढ्यासाठी या ठिकाणी सांगतात नित्य नेम वाचे बदत अक्षरे. यामध्ये कसं आहे जसं हरिपाठ सांगितलं ना, देवाची द्वारी क्षण भरी तेने मुक्तिचारी साधेल्या. देवाच्या द्वारामध्ये क्षणभर उभं राहिलं की त्याला काय होतात, चारी मुक्ती प्राप्त होतात. ते कधी सांगितलं, सुरुवातीला. आणि शेवटी काय सांगतात, रिकामार्ध घडी राहू नको. सुरुवातीला सांगतात की अगदी क्षणभर देवाच्या दारात उभं राहा आणि हरी म्हणा त्या ठिकाणी हरिमुखी म्हणा जे आहेत हरी त्या ठिकाणी म्हणा. की सुरुवातीला सांगतात क्षणभर म्हणा आणि शेवटच्या त्यांना सांगतात रिकामा अर्धघडी सर्वस्व धरले साधीच्या सोनिवाने भवसिंधू तरी अर्धक्षणी. त्या अर्धक्षणासाठी नित्यनेम वाचे वदत अक्षरे. आयुष्यभर त्या ठिकाणी साधना करावी लागते. एक ग्राम्य दृष्टांत मी सांगतो. जुन्या काळात आठवलं सर वेळेवर आता तर जुन्या काळातलं परिस्थिती आहे ज्या वेळेला मुलींचं लहानपणी लग्न व्हायचं. आता याच्यातही सांगतो की आमचे गुरुवारी बाबा सांगायचे की जुन्या काळात मुलींचे लग्न व्हायचे. जुन्या काळात हां आता लक्षात घ्या. मग आता ज्या वेळेला लग्न तेव्हा मुली नसतातच, वय तिथं पुढे गेलेलं असतं. तर ते सांगते ज्यावेळेला मुलींचं लग्न व्हायचं त्यावेळेला ती आई असायची, ती वडील असायचे, बाई ते बाळा एकदा काय कर सासरला जा, एकदा सासरला जा. ती पहिल्या वेळेला सासरला यायला नाही म्हणायची. अगदी सुरुवातीला 1-2-3 वेळेला ती सासरून जाऊन येईपर्यंत सुरुवातीला. आणि एकदा सासरची चटक लागली त्या ठिकाणी राहिली, सासरची जिम्मेदारी कळाली की मग नंतर जे आई वडील अगदी पडलेले आहेत, त्यांना शेवटची वेळ आहे, अशा वेळी जर बोलवलं की बाई भेटायला तुम्ही जरा काम आहे थोडंसं, तेवढं उरकून येते. आई नाही, मिस्टरांचा दबा असेल, मुलांचं त्या शाळेत सोडणं असेल, पण ती जाणं होतं का. सुरुवातीला एकदा चटक लागे पण म्हणाला होतं थोडंसं करा. आई नाही तरी का ऐसे करी या आठा प्रहारा माझरी मोठके निविश्वरी दे तुझा आहे. थोडंसं अगोदर सांगतात. तसं या ठिकाणी भवसिंधू तरी अर्धक्षणी हे जरी असलं पण त्याच्या अगोदर लक्षात घ्या की नित्य नेम वाचे वदता. किती दिवस सांगतायत, जोपर्यंत आहे तोपर्यंत. म्हणजे गुरुवारी वैकुंठवासी फुलेबाबा म्हणायचे की मनुष्याची साधना सफल झाली सांगता येत नाही. कधी सांगता येईल, ज्या वेळेला या शरीराची 3 चिमट्या राख होईल त्यावेळेस सांगायचं की आपली साधना परिपूर्ण झाली. नाही तर एखादा भ्रमात असतो की मी इतके साधना केली आणि मी आता या ठिकाणी भवसागरातून पार झालो, सांगता येत नाही. अगदी नाव टेकत येऊ शकते आणि जर टेकताना जर दुर्वात आला तर टेकलेली नाव सुद्धा मग येऊ शकते. म्हणून करता परमार्थ करत असताना फार जपून केला पाहिजे असे त्यांचे शब्द आहेत. या ठिकाणी गीतेमध्ये सामर्थ्य बहुसिंधू अर्धक्षणात तरेल, पण ते तरण्यासाठी काय करावं, नित्य नेम वाचे वदता अक्षरे भवसिंधू तरे अर्धक्षणी. पण असा जो आहे ना गीतेचा नियम जो करतो त्याला परमात्मा काय करत नाही, विसरत नाही. असं नाथबाबा अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. एक जनालाडी जयाचा नेमा, एक जनालाडी जयाचा नेमा, एक जनालाडी
एका जनार्दनी जयाचा हा नेम, एका जनार्दनी जयाचा हा नेम, तया पुरुषोत्तम न विसंवे. अशा प्रकारे गीता 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 म्हणलं हा ज्याचा नियम आहे त्याला पुरुषोत्तम न विसंवे, त्याला विसरत नाही. अर्थात का विसरत नाही तर गीता गीता जर म्हणत असाल तर गीता हे भगवान परमात्म्याचं वाङ्मय स्वरूप आहे. आणि भगवान परमात्मा सांगतायत की ये यथा मां प्रपद्यन्ते तंस्तथैव भजाम्यहम्. अर्थात जे नित्य आणि नियमाने भगवान परमात्म्याचं भजन करतायत ते परमात्म्याला विसरत नाही. आणि जे परमात्म्याला विसरत नाही म्हणून परमात्मा सुद्धा त्यांना विसरत नाही. कारण परमात्म्याचा स्वभाव आहे जो जसा माझ्या ठिकाणी आहे मी त्याच्या ठिकाणी तसा असतो. तो मला विसरत नाही म्हणून मी त्याला विसरत नाही. एका जनार्दनी जयाचा हा नेम, तया पुरुषोत्तम न विसंवे. तर थोडी जर संगती पाहिली या अभंगाची तर बघा, गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तया नरा. गीता 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 वाचे जे म्हणती, भवसिंधू तरे अर्दक्षिणी. गीता 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 वाचे जे म्हणती, तया पुरुषोत्तम न विसंवे. ज्या चरणाचं तिन्ही चरणाचा संबंध आहे. गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तया नरा. दुसऱ्या चरणात उत्तरार्ध बघा, गीता 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 वाचे जे म्हणती, भवसिंधू तरे अर्दक्षिणी. आणि गीता 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 वाचे जे म्हणती, तया पुरुषोत्तम न विसंवे. यथामती यथावकाश आपण अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने सप्ताहाचा दुसरा दिवस आहे. आता चिंतन कुठल्या अभंगावर करावं, काय करावं. सध्या आता गीता जयंतीचा पर्व काळ आहे. भगवान परमात्म्याच्या अवताराचं त्या ठिकाणी प्रागट्याचा अवताराचा या ठिकाणी महोत्सव आहे. खऱ्या अर्थाने कालपर्यंत अभंग निश्चित नव्हता, पण काल म्हटलं चला एक तर तीन शिरेचा भगवान दत्तात्रयांचं वर्णन करावं किंवा गीता जयंती संदर्भात अर्थात भगवद्गीतेचं काही वर्णन करावं या उद्देशाने विचार केला. आणि असं वाटतं गीतेचा तर गीता जयंती अगोदर आहे, दत्त जयंतीच्या अगोदर, मग ते चिंतन करावं म्हणतो मग या ठिकाणी घेतला. याच्यामध्ये चिंतन करण्याचा प्रयत्न केला. तर या ठिकाणी असणारे सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, या ठिकाणी पूजनीय बाबा आहेत, या ठिकाणी पूजनीय महाराज आहेत, सर्व गायक मंडळी आहेत, सर्वच मोठी दिग्गज मंडळी अशा प्रकारचे आहेत आहे ना. आणि मोठ्यांचं आपण नाव घेण्यापेक्षा मोठ्यांना नमन केलेलं चांगलं, म्हणून कोणाचंही नाव निर्देश न करता सर्वांना या ठिकाणी मी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि जे ऐकणारे आहेत ते काही सामान्य नाही आहे. अगदी विष्णू ज्ञानोबराय म्हणा, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती असे असणार, तुम्ही महेश स्वरूप असणारे, तुम्ही तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत करतो. झालेली सेवा भगवान दत्तात्रयांच्या चरणी, विष्णू भगवान ज्ञानोबरायांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर Hare
बाबू